सीझन आहे तोपर्यंत बनवून खाऊन घ्या ही चटपटीत, आंबट, गोड, तोंडाला चव आणणारी कैरीची चटणी. एकदम चवीला भारी लागते. ही चटणी बनवण्यासाठी मी मागवला आहे विलेज डेकोर इथून खलबत्ता. हा खलबत्ता तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पॅकिंग केलेला आहे. खूपच चांगल्या क्वालिटीचा आहे. तुम्हाला जर हवा असेल तर कमेंट करा लिंक. तुम्हाला लिंक शेअर करते. सुरुवातीला यामध्ये तांदूळ वाटून घ्यायचे, त्यानंतर भिजवलेले तांदूळ वाटून घ्यायचे आणि खलबत्ता चांगला धुवून घ्यायचा. यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे स्वच्छ. आता ही चटणी बनवण्यासाठी इथे मी कैरी घेतली आहे, धुवून घेतली आहे, साल काढून घ्यायचं. यानंतर कापून असे या पद्धतीने बारीक फोडी करून घ्यायच्या. या चिरलेल्या कैरीच्या फोडी खलबत्त्यामध्ये घालायच्या आहेत. भिजवलेली लाल मिरची, आलं, लसूण, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, साखर, मीठ घालायचं आहे आणि ही चटणी या खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची. मिक्सरमध्ये वाटून खाण्यापेक्षा या खलबत्त्यामध्ये वाटलेल्या चटणीची चव काही वेगळीच असते. कडकडीत तेलामध्ये मोहरी, जिरं घालायचं आणि ही चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची. काय मस्त चवीला लागते. तुम्ही कधी बनवली नसेल तर बनवून बघा. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह सुद्धा करा.